महत्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया। नाशिकमधून निघालेला शेतकरी लॉंग मार्च मध्ये आज संतप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकलाय। नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रती आपला रोष व्यक्त करण्यासाठी कांदासह टोमॅटो आणि कोथिंबीरही रस्त्यावर फेकली आहे। दुसरीकडे साईनाथ दुर्गे यांना केलेल्या अटकेनंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दहिसर पोलीस स्थानकाबाहेर एकत्र येत शीतल म्हात्रे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तर तिसरी महत्वाची घडामोड म्हणजे काँग्रेसने मुंबईत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय। पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। शीतल म्हात्रे यांच्या विरोधात एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला होता आणि या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधिमंडळातही उमटले। आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळात दिलेली आहे। या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते होते आणि या व्हिडिओमधील संवादाचं चित्रीकरण करून एडिट करण्यात आल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। सदरचे कृत्य गंभीर असून याबाबत तपासाकरता सायबर सेल व इतर पोलीस अधिकारी यांच्या 6 टीम तपास कामी बनवण्यात आले आहेत। सदर गुन्ह्याच्या तपासात त्याच्या मुळापर्यंत जाऊन सदर गुन्ह्यातील सूत्रधार शोधणे व सदरचा प्रकार कोणाच्या बाबतीत घडू नये अशा प्रकारांना पूर्णपणे आळा बसावा या दृष्टीने सखोल तपास करण्यात येत आहे। तसेच या गुन्ह्याबाबतीत सिनियर IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून त्यांच्या मार्फत या गुन्ह्याचा पुढील तपास केला जाईल। शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेतील आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओनं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय। हा व्हिडिओ मॉर्फ केल्याचा आरोपही करण्यात येतोय आणि त्यावरून अधिवेशनात सत्ताधारी महिला आमदार आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं। शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओचा वाद, त्या व्हिडिओचे थेट अधिवेशनात पडसाद, कारवाईसाठी सत्ताधारी आमदार आक्रमक, विरोधकांकडूनही चौकशीची मागणी। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले। या प्रकरणात महिला आमदारांनी आक्रमक भूमिका घेत या व्हिडिओची चौकशी करण्याची आग्रही मागणी केली। यामिनी जाधव, मनीषा चौधरींनी महिला सुरक्षेचा प्रश्न सभागृहात मांडला। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी महिला आमदारांनी केली आहे। एका महिलेच्या बाबतीत, एक प्रतिष्ठित महिला आहे जी माझी नगरसेविका आहे, माझी सहकारी होती, आणि अशा महिलेच्या बाबतीत रॅलीमध्ये जी मॉर्फिंग केली गेलेली आहे। अध्यक्ष महोदय, एका महिलेने किती वेळा मीडिया समोर येऊन स्वतःला साबित करायचं की मी चुकीची नाहीये, आणि मग याच्यावर कधी कारवाई होणार? ज्यांनी कोणी हे केलेलं असेल, अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत इथे आदेश दिले जावे की ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ज्या पद्धतीने व्हायरल केलेला आहे, माफ करून त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ कोणी माफ केला त्याला शोधून काढावं। ह्याच्यामधला मास्टर माइंड कोण आहे तो शोधून काढा। अध्यक्ष महोदय, आम्हाला न्याय पाहिजे। ठीक आहे, चला, आम्हाला न्याय पाहिजे, महिलांना न्याय पाहिजे। हा कुठल्या एका स्त्रीचा प्रश्न नाहीये। एकीकडे सत्ताधारी आमदार व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आक्रमक झाले असताना विरोधकांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। जर लोकप्रतिनिधीनं काही केलं नसताना जाणीवपूर्वक कुणी त्याच्यामध्ये करण्याचा दाखवलेला प्रयत्न जर असेल, त्याच्या मागे कोण मास्टर माइंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की अध्यक्ष महोदय, ह्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी पुढे आलं पाहिजे आणि काय वस्तुस्थिती आहे ते लोकांनाही कळली पाहिजे आणि सभागृहालाही कळली पाहिजे। या प्रकरणी शीतल म्हात्रेंनी तक्रार दिल्यानंतर आतापर्यंत 4घांना अटक झाली आहे। तर आदित्य ठाकरेंच्या एका निकटवर्तीयालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पण संजय राऊतांनी मात्र वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात मवियाच्या कार्यकर्त्यांचा संबंध नसल्याचा दावा केलाय। तसंच सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे। मुळात अशा प्रकारचं अश्लील वर्तन कोणी करत असेल सार्वजनिक कार्यक्रमात
तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. ते जे का संबंधित व्हिडिओ आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत याचा तपास लावा. आणि जर ते खरे असतील तर खरं म्हणजे ह्याच्यावरच इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत जी कलमं आहेत संबंधितांवर ते गुन्हे दाखल व्हायला हवे. प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रेंचा व्हायरल होणारा व्हिडिओ नेमका कुणी शूट केला? या मागचा मास्टरमाइंड कोण आहे? व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं चौकशीनंतर स्पष्ट होणार आहेत. पण सध्या तरी या व्हिडिओवरून राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नाशिकमधून निघालेल्या शेतकरी लॉंग मार्चमध्ये आज संतप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारविषयी आपला रोष व्यक्त करण्यासाठी कांद्यासह टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा रस्त्यावर फेकून दिली. तर या मोर्चाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उद्या दुपारी भेटीची वेळ दिलेली आहे. नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी मोर्चाच्या ठिकाणी जात बैठकीचं निमंत्रण दिलंय. मात्र निमंत्रण मिळाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी मोर्चा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. नाशिकमधून निघालेला मोर्चा आता पंचवटी कारंजापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. या ठिकाणी काही वेळापूर्वी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन देखील दिलेलं आहे. आपल्यासोबत JP गावित आहेत. पालकमंत्र्यांचा आपल्याला फोन आला, काय आश्वासन आपल्याला दिलं? पालकमंत्र्यांचा आपल्याला फोन आला, काय आश्वासन दिलं? पालकमंत्र्याचा मला नाही फोन आला, कलेक्टर साहेबांना फोन आला की तुम्ही हे लॉंग मार्चवाल्या मोर्चाला तुम्ही निरोप द्या की 3 वाजेला DCM CM यांनी मीटिंग लावलेली आहे, त्या मीटिंगला तुम्ही उपस्थित राहा. हा मोर्चा पुढे चालू राहणार. शिष्टमंडळ गेल्यानंतरही कशा प्रकारची आपली पुढची भूमिका असेल? मोर्चा लॉंग मार्च हा चालूच राहणार आहे. बैठकही चालू राहील, लॉंग मार्च पण चालू राहील. जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत लॉंग मार्च चालू राहील. आपलं शिष्टमंडळ उद्या जाणार आहे. किती लोकांचं हे शिष्टमंडळ असेल आणि कशा प्रकारे चर्चा असेल? 15 लोकांचं शिष्टमंडळ असेल. डॉक्टर अशोक ढवळे, कॉम्रेड JP गावित, DL कराड, उदय नारकर हे सगळे नेते आमचं नेतृत्व करतील आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या लॉंग मार्चने उपस्थित केलेल्या आहेत त्या मांडल्या जातील. ढवळे साहेब, आपणही या मोर्चामध्ये सहभागी झालात. उद्या सरकार आपल्याला बोलणीसाठी बोलवतंय. कशा पद्धतीने आपली भूमिका मांडली जाणार आणि मोर्चा सुरू राहणार का? आमचं जे निवेदन आहे 17 कलमी ते आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहे. ऑलरेडी ते काल दादा भुसे साहेबांना दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की या सरकारने याच्याबद्दल सकारात्मक विचार करावा आणि मागण्या मान्य कराव्यात. कारण हा शेतकऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा, इतर सगळ्यांचा अत्यंत महत्वाचा कळीचा प्रश्न आहे. आपण बघतोय हे सगळे लॉंग मार्चचं नेतृत्व करणारे पदाधिकारी आहे आणि हा मोर्चा जो आहे तो असा सुरू राहील. पालकमंत्र्यांनी काही वेळापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या फोनवरून या ठिकाणी असलेल्या नेतृत्व करणाऱ्या JP गावितांशी संवाद साधला. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची घोषणा केली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादकांना 300 रुपये प्रति क्विंटल इतका सानुग्रह अनुदान मिळणार आहे. दरम्यान कांदा उत्पादकांसाठी अनुदानाची घोषणा करत शिंदे फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांची मागणी मान्य केली आहे. कांदा उत्पादकांकडनं या सरकारच्या निर्णयाचं स्वागत होत आहे. अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अनुदान म्हणून 300 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतोय आणि याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना दिलासा मिळेल. ऐकून घ्या. ही फक्त घोषणा नाही, ही घोषणा नाही, प्रत्यक्ष कारवाई आहे. आणि अर्थसंकल्पात देखील आपण पाहिलं की या सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा, अरे तुम्ही फक्त गाजर दाखवता, तुम्ही फक्त गाजर दाखवता, आम्ही डायरेक्ट गाजराचा हलवा दिलाय. आमची मागणी आहे की लाखो करोडो रुपये खर्च करणाऱ्या या सरकारनं निदान 500 रुपये तरी जे आहे शेतकऱ्यांना अनुदान त्यांनी दिलं पाहिजे अशी माझी शेतकऱ्यांकडे, सरकारकडे मागणी आहे. आणि सरकार ती मागणी आमची पूर्ण करत नाहीये.
तोंडाला पानं पुसली जातात अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आपली चर्चा आहे. त्यांच्या काळामध्ये त्यांनी किती रुपये अनुदान दिलं? त्यांच्यापेक्षा 100 रुपये आम्ही वाढवून दिले. जे त्यांना शक्य झालं नाही ते आम्ही केलं. आणि मग आता 300 दिलं तर 500 का नाही दिले? 500 दिले तर मग 800 का नाही दिले? स्वतः एवढी मोठी रक्कम द्यायची नाही आणि ज्यांनी दिलंय ते तरी मोठ्या मानानं स्वीकारलं पाहिजे. विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करून विरोधकांनी अब्दुल सत्तार यांचा निषेध केलाय. शेतकरी आत्महत्यांविषयी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावरून अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात अडकलेत. शेतकरी बांधवांचे आत्महत्या हे काही आजचा की नाही आहे. अनेक वर्षापासून शेतकरी बांधव आत्महत्या करतात. मंत्री महोदय अब्दुल गद्दार नहीं क्या सत्तार, उनके इलाके में गद्दार ही जाने जाते हैं. विरोधकांनी कृषी मंत्र्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. शेतकरी अनेक वर्षांपासून आत्महत्या करत असल्याचं बेजबाबदार वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. त्यामुळे विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हातात गाजर घेऊन आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. पीक मालाला भाव मिळत नसल्यानं राज्यातला शेतकरी संकटात सापडलाय. कांद्याला भाव मिळत नाही, कोथिंबीर फुकट वाटावी लागते, टोमॅटो रस्त्यावर टाकावा लागतोय. अशा वेळी कृषी मंत्र्यांनी दिलासा देणं गरजेचं होतं. मात्र अनेक वर्षांपासून आत्महत्या होत असल्याचं वक्तव्य करून सत्तारांनी हात झटकले. त्यामुळे विरोधकांनी हातात गाजर घेऊन अब्दुल सत्तारांच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांवर जोरदार टीका केली. मंत्री महोदय अब्दुल गद्दार नहीं क्या सत्तार, उनके इलाके में गद्दार ही जाने जाते हैं. लेकिन ये आप पहले से देखें तो जब से वो मंत्री बन चुके हैं तब से ऐसी कुछ बातें कर चुके हैं जो हर एक को दर्द देगा. एक पीड़ा होती है. अगर आप देखें तो कृषि मंत्री उनका पद है, लेकिन कृषि पे कभी कुछ बोलते नहीं है. जो किसानों को जो त्रस्त है किसान, उन पे कुछ बोले नहीं अभी तक. बीच में तो ये भी कहा था की बारिश हुई नहीं, बरसात हुई नहीं, अतिवृष्टी हुई नहीं थी. कृषी मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर कृषी मंत्री म्हणतात की आत्महत्या ही चालतच आलेली आहे, ते काय नवीन आहे का? आणि म्हणून हे असंवेदनशील सरकार असल्याचं हे लक्षण आहे. म्हणून याचा निषेध आम्ही करतोय. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील कृषी मंत्री शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलता दाखवतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. नाहीतर विरोधकांना नाहक आंदोलनाची संधी मिळत राहील, हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहित कालावधीत ही समिती आपला अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचं सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. आदित्य ठाकरे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. सच्चे विषय है, असली विषय है, किसानों के होंगे या फिर अन्य सारे विषय है, लॉ एंड ऑर्डर के काफी बड़े इश्यूज हो रहे हैं, उसको कहीं ना कहीं नजरअंदाज करने का ये एक प्रयास है. शीतल मातेच्या प्रकरणात कट करण्यात आला आणि तो मातोश्रीवरती शिजला असा आरोप होतोय. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे मी कधीच त्या पातळीला गेलो नाहीये. आम्ही आमचं काम करत राहू आणि त्याच्यावर फोकस ठेवू. सुनील देसाई जी के बेटे भूषण देसाई, सुभाष देसाई जी, सुभाष देसाई जी के बेटे आज भूषण देसाई एकनाथ शिंदे गुट में शामिल हो रहे हैं. आपके क्या कहना है? नहीं, मैंने तो यही कहा है कि सुभाष देसाई साहब अगर आप देखें तो उनकी उम्र में भी आज भी नौजवान जैसे काम कर रहे हैं. शिवसैनिक पूरे डटे हुए हैं और न्याय के लिए लड़ रहे हैं. हम उनकी प्रेरणा लेके आगे जाते हैं. जिनका कोई पक्ष से संबंध नहीं था वो किसी भी वॉशिंग मशीन में जाना चाहते तो जा सकते हैं. आता बरोबर आहे ना. आता तुम्ही लावा 1+1 किती होतात. तुम्हाला धक्का म्हणायचं का? कारण सुभाष देसाई हे अगदी तुमच्या जवळच्या आहे. बघा कसं आहे, धक्का 40 गद्दार जेव्हा पाठीत खंजीर खुपसून जातात आणि पाठीवर वार आम्ही घेऊन फिरत असतो, तो धक्का हा वेगळा असतो. पण कुठेही आम्ही त्याचं काही वेगळं विचार न करता आम्ही आमच्या महाराष्ट्रासाठी लढत आलेलो आहोत. धक्का स्वतःसाठी नाही,
ते सरकार पडलं. मी सतत मागच्या वेळी पण काल पण बोललेलो आहे की महाराष्ट्राला जो सुवर्णकाळ मी दाखवत होतो तो आज अंधकारात गेलेला महाराष्ट्र. आपल्याला आठवत असेल की आमच्या वेळी 6.5 लाख कोटीची गुंतवणूक, अनेक वेगळे वेगळे उद्योग आमच्या राज्यात आले. कृषी क्षेत्रात देखील ज्या ज्या शेतकऱ्यांना कुठेही त्रास झाला असेल, मग अवकाळी पावसामुळे झाला असेल, गारपीटमुळे झाले असेल, हे त्रास त्यावेळी सहन करून आम्ही त्यांना कोविडच्या अर्थचक्र बंद असताना देखील कर्जमुक्ती तर दिलीच आणि जी काही मदत द्यायची होती एक आधार दिला आम्ही. आता हे सगळं होत असताना हे जे अवकाळी सरकार बसलेलं आहे त्यामुळे आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्र त्रस्त झालेलं आहे आणि ह्याच्यातून लवकरच आम्ही बाहेर पडू. बाहेर पडता पडता अर्थात अंगावर वार होत आहेत. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, वेगळ्या वेगळ्या एजन्सी, सुषमाताई पण बोलत आहेत, आम्ही सगळे बोलत आहोत. हे सगळं सहन करूनच महाराष्ट्र जो अन्याय होता तो सहन करून लढा देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिंकू आणि सुवर्णकाल दाखवू. धन्यवाद. आदित्य ठाकरे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे यावेळेला मांडलेले आहेत. सुभाष देसाई अजूनही आमच्या सोबत असल्याचं आदित्य ठाकरेंनी